कलमा वाचता आला म्हणून आसाममधल्या प्रोफेसरांचा जीव वाचला। 22 एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला। हल्ल्याच्या थोड्याच वेळाआधी आसाम विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर असलेले देबाशिष भट्टाचार्य आपली पत्नी आणि मुलासह बैसरांच्या निसर्गरम्य परिसरात एका झाडाखाली विश्रांती घेत होते। तेव्हा अचानकच त्यांच्या शेजारी बसलेल्या काही जणांना कुराणमधील कलमा वाचताना त्यांनी ऐकलं। परिस्थिती लक्षात घेत देबाशिष यांनीही कलमा वाचायला सुरुवात केली। दहशतवाद्यांपैकी एक देबाशिष यांच्याकडे आला आणि त्याने देबाशिष यांच्या बाजूला असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडली। यानंतर त्या दहशतवाद्यानं देबाशिष यांच्याकडे पाहून तू काय करतोयस असं विचारलं। तेव्हा न बिथरता देबाशिष आणखीनच जोरात कलमा वाचू लागले। त्यानंतर तो दहशतवादी तिथून निघून गेला। योग्य वेळ साधून देबाशिष यांनी आपल्या कुटुंबासह तिथून पळ काढला। हल्ल्याच्या जागेपासून 2 तास पायी नंतर एका स्थानिक घोडेस्वाराच्या मदतीनं देबाशिष आणि त्यांचं कुटुंब हॉटेलवर परतलं। धर्म विचारून गोळ्या झाडल्या असं अनेक पर्यटकांनी सांगितलेलं असताना देबाशिष यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचं कुटुंब दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं।